कळमेश्वरमध्ये तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक संपन्न. प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचं नियोजन चोख असावे आणि त्यांच्यापर्यंत शासनाच्या योजना प्रभावीपणे पोहोचाव्यात या उद्देशाने पंचायत समिती कळमेश्वर येथील सभागृहात तालुकास्तरीय खरीप हंगाम नियोजन पूर्व आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सावनेर कळमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर आशिषजी देशमुख होते. कार्यक्रमाचं उद्घाटन आणि विशेष उपक्रम. कार्यक्रमाची सुरुवात कृषीरत्न डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर CRT तंत्रज्ञानावर आधारित प्रात्यक्षिकांचे स्टॉलचं उद्घाटन आमदार महोदयांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. कृषी विभागाचं नियोजन. तालुका कृषी अधिकारी दीपाली कुंभार यांनी प्रास्ताविकातून खरीप हंगामाचं सविस्तर नियोजन सादर केलं. त्यानंतर तालुक्यातील पीक पेरणी क्षेत्र, बियाणे व खतांची उपलब्धता आणि उत्पादन वाढीसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. दरम्यान तालुका निविष्ठा विक्रेता संघाचे अध्यक्ष दिलीप धोटे यांनी कृषी सेवा केंद्र चालकांच्या समस्या आमदार महोदयांसमोर मांडल्या. आमदारांचं मार्गदर्शन. उत्पन्न वाढीसाठी तंत्रज्ञानाची जोड द्या. आपल्या अध्यक्षीय भाषणात आमदार डॉक्टर आशिषजी देशमुख यांनी कृषी आणि पशुवैद्यकीय विभागाने समन्वय साधून काम करण्याच्या सूचना दिल्या. ते म्हणाले, शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता शेतीपूरक व्यवसाय करून आर्थिक उत्पन्न वाढवावे. कृषी विभागाच्या योजना आणि नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवणे ही अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. पोखरा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत मृद व जलसंधारणाची कामे प्राधान्याने करून भूगर्भातील पाणी पातळी वाढवण्यासाठी नियोजन करावे. कापूस अनुसंधान केंद्र आणि कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचं मार्गदर्शन थेट गावागावात पोहोचावे. शेतकऱ्यांचा सन्मान व पुरस्कार वितरण. या बैठकीचं विशेष आकर्षण म्हणजे तालुक्यातील कर्तबगार शेतकऱ्यांचा झालेला सत्कार. कृषी पुरस्कार सन्मान सन 2014 ते 2025 या कालावधीत राज्यस्तरीय विविध पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने ओळखपत्र व रोपटे देऊन गौरव करण्यात आला. पीक स्पर्धा विजेते. मागील वर्षातील जिल्हा व तालुकास्तरीय पीक स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मान चिन्ह, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात आले. यशस्वी उद्योजक. PMFE योजनेअंतर्गत विशेष कामगिरीबद्दल श्री प्रकाश पंजाबराव शेटे बोरगाव व श्री गजानन दयाराम डाखोळे उबाळी यांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांची उपस्थिती. व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहरजी कुंभारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे, समाधान धुळधुळे जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी, अक्षय पोयाम उपविभागीय अधिकारी, बळीराम सातपुते उपविभागीय कृषी अधिकारी, तहसीलदार विकास बिक्कड, खंडविकास अधिकारी सुनीता मरसकोल्हे तसेच मान्यवर पदाधिकारी प्रमोदजी हत्ती, वैभव टेकाडे, स्वप्नील चौधरी, सौ प्रिया मानकर आणि तालुक्यातील प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचं संचलन आणि आभार प्रदर्शन उज्ज्वल डाखोळे उपकृषी अधिकारी यांनी केलं. सभेच्या यशस्वीतेसाठी प्रशांत राऊत, श्रीकांत मोरे, श्रीकृष्ण रसा, विनोद दाहट, मंजू बाविस्कर, शशिका निंगोले यांच्यासह सर्व कृषी सहाय्यक, BTM आणि पोखरा टीमने परिश्रम घेतले. सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी रुपेश युवराज मेश्राम. आपण सातत्याने शेतकऱ्यांच्या जमिनीचा पोत हा खारा होण्याची गोष्ट करतो. पण त्या दृष्टीने काय आपण सुधारणार आहे काही? तुम्ही ढेकच्या काही देणार आहे का? तुम्ही या शेतकऱ्याला जोडधंदा म्हणून जर आपण दुधाचं उत्पादन करतो म्हटलं, अदर डेअरीचा वापर इथे आपण त्याला म्हटलं, तुम्ही शेतकऱ्याला या सर्व संदर्भामध्ये करायच्या दृष्टीने मार्गदर्शन करणार आहात का? तुम्ही त्यांच्यापर्यंत ह्या सगळ्या वाढ याच्या माध्यमातून दुधाचं त्या निमित्ताने वाढ होऊ शकते. फक्त कृषी विभागाने काहीच करायचं नाही, पशुसंवर्धन विभागाने करायचं. तुम्ही आपसामध्ये एकोपा साधून या शेतकऱ्यांची माली हालत सुधारली पाहिजे. यासाठी जर काही करायचं तुम्ही ठरवलं असेल प्रायोगिक तत्वामध्ये कळमेश्वर तालुक्याला तुम्ही ऍडॉप्ट करावं, ही परिस्थिती बदलावी याचा मागचा जो हेतू आहे हा त्या निमित्ताने